श्लोक आहे राम पंचायतनाचा. आपण श्लोक पंचायतनाचा म्हणतो, पण आपण मोजलं तर याच्यामध्ये 6 व्यक्ती आहेत. मोजा आपण: राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न आणि हनुमंत. 6 व्यक्ती असून सुद्धा श्लोकाचं नाव आहे राम पंचायतनाचा श्लोक. याचं कारण असं आहे की राम आणि लक्ष्मण हे 2 नाहीतच. प्रभू रामचंद्रांचा बहिष्ठ प्राण म्हणजे लक्ष्मण आहे. व्यक्ती 2 असले तरी व्यक्तिमत्व एकच आहे. त्यामुळे 6 जण जरी श्लोकात उल्लेख असला तरी या श्लोकाला म्हणतात राम पंचायतनाचा श्लोक. तुकाराम महाराजांनी रचलेला अतिशय सुंदर श्लोक आता ही मुलं म्हणतात. 1 2 3. आईजवळ कशाचा हट्ट करताय ते आता कानातून म्हणून दाखवणार आहे. 1 2 3. गेला कावनी त्याला धाडिले कोणी, सोबत होती त्याला पूर्वी रामचंद्र की जय असो. पैसे सिंहासनी वामांगी नंदिनी जनकाची, दक्षिणेसी उभा बंधू लक्ष्मण, भरत शत्रुघ्न कैकेयी सुत, सन्मुख उभा मारुती गतिम, जपे राम नाम सर्व काळ. तुका म्हणे माझ्या श्रीरामाचे ध्यान, जीवे लिंब लोण उतरीन, जीवे लिंब लोण उतरीन, जीवे लिंब लोण उतरीन. अतिशय
देखणं असं हे पंचायतनाचं रूप आहे. या छोट्यांना पण वाटतं की त्यांची दृष्ट काढून टाका. त्यानंतर एक छोटंसं भजन आहे आणि रामाचं भजन आहे. छान आहे, आपल्याला पण त्यातलं काही शिकण्यासारखं आहे. एक राम थोडंसं रामला एक दोन तीन. राम नाम गात गात सहज पाऊस सद्गती. याचा अर्थ असा आहे की राम आपण कधी ओळखू. आता श्रीरंगदादांनी खूपसं सांगितलेलं आहे. तर राम जेव्हा आपल्या मध्ये भिनते तेव्हा आपल्याला निश्चितच सद्गती मिळेल. म्हणजे त्याचे गुण त्याचे अभ्यासून गुण आपल्या अंगी आपण अंगीकारले तर आपल्याला नक्कीच सद्गती मिळेल. आता एक गाणंच आहे, पण ही सुद्धा या मुलींचीच कल्पना आहे. दुसरं गाणं म्हणायचं होतं, पण हिने ती आयडिया सुचवली की आपण त्याच्यात थोडंसं नाटक पण करू. त्यामुळे गाणं आहे पण नाटकाने सुरुवात आहे. काय चाललंय तुमचं? काय करताय? खेळताय का? तुला गोष्ट ऐकायला आवडती का? मी तुम्हाला गोष्ट सांगू का? मस्त गोष्ट सांगते हा. एक होतं गाव आणि त्या गावामध्ये या गावाचे राजा होता. नको नको राजा राणीची नको. अरे मग तुम्हाला आवडणाऱ्या हॅरी पॉटरची गोष्ट सांगू? नको नको हॅरी पॉटरची नको. तुम्हाला स्पायडरमॅनची गोष्ट सांगू? नको नको स्पायडरमॅनची नको. पाहिजे तरी काय तुम्हाला? राजा राणीची नको, हॅरी पॉटरची नको, स्पायडरमॅनची नको. गोष्ट मला सांग तू रामाची. गोष्ट आता झाली माझी झोपेची. वेळ आता झाली माझी झोपेची. राम दिसायचा कसा, राम हसायचा कसा, राम दिसायचा कसा, राम हसायचा कसा. आकाशाचा चांदोबा तो मागायचा कसा, आकाशाचा चांदोबा तो मागायचा कसा. समजूत कोणी काढली त्या वेड्याची, समजूत कोणी काढली त्या वेड्याची. वेळ आता झाली माझी झोपेची, वेळ आता झाली माझी झोपेची. राम काळा का गोरा दिसत होता का बरा, राम काळा का गोरा दिसत होता का बरा. मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का दोरा, मोठा भाऊ म्हणून त्याचा होता का दोरा. आवड होती कावळ्याला खेळायची, आवड होती कावळ्याला खेळायची. वेळ आता झाली माझी झोपेची, वेळ आता झाली माझी झोपेची. राम गेला कावळी त्याला धाडीले कोणी, राम गेला कावळी त्याला धाडीले कोणी. दिदी नाही आली त्याच्या गमणी, दिदी नाही आली त्याच्या गमणी. सोबत होती त्याला ग कोणाची, सोबत होती त्याला ग कोणाची. वेळ आता झाली माझी झोपेची, वेळ आता झाली माझी झोपेची. राजा राणीची नको, चिवकाऊची नको, हॅरी पॉटरची नको, स्पायडरमॅनची नको. गोष्ट मला सांग तू रामाची. वेळ आता झाली माझी झोपेची, वेळ आता. एक दोन तीन. राम 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 की. राम 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 की. राम राम गात गात सहज पाऊस सद्गती. राम
पर्यटनासाठी बाहेर पडताना समर्थांनी रामाकडे काय मागितलंय ते आपण आता ऐकू. समर्थांच्याच रचनेतनं हे आता आपण ऐकणार आहोत. 1 2 1 2.